नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण नेहमीपेक्षा एक वेगळी रेसिपी पाहतोय. आज आपण पाहतोय पारंपरिक पद्धतीचे गरमागरम वाफाळलेले झणझणीत शेंगोळे. शिवाय खास उन्हाळ्यासाठी आपण हे शेंगोळे नाचणीच्या पिठापासून तयार करतोय. फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. झणझणीत चमचमीत गरमागरम पौष्टिक नाचणीच्या पिठाचे शेंगोळे. नाचणीचे शेंगोळे करण्यासाठी 1 वाटी नाचणीचे पीठ, अर्धी वाटी गव्हाचे पीठ, पाव वाटी बेसन पीठ म्हणजेच हरभरा डाळीचे पीठ, 10-12 सोललेल्या लसणाच्या पाक्या, 5-6 तिखट हिरव्या मिरच्या, 2 इंच आल्याचे काप आणि मूठभर गावरान हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घ्यायची आणि कोथिंबीर घेताना देठासहित घ्यायची आहे. आता उन्हाळा असल्यामुळे मी नाचणीच्या पिठाचा वापर करतोय, परंतु तुम्ही ज्वारी, बाजरी किंवा कोथाचं पीठही वापरू शकता. आता आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत. पाव चमचा मीठ आणि अर्धा चमचा जिरंही घालायचे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचे. आपल्याला हे सगळे जिन्नस खूप बारीक करायचे नाही आहे, थोडेसे जाडसर राहिले तरी सुद्धा चालणार आहे. हे पहा, अगदी थेंबर सुद्धा पाणी न घालता आपले सगळे जिन्नस व्यवस्थित बारीक झालेले आहेत. आता बारीक झालेली ही पेस्ट आपल्याला एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यायची आहे. आता आपण लगेच शेंगोळ्यांची कणिक मळायला घेऊया. त्यासाठी आपल्याला एका बोलमध्ये आपण घेतलेली तिन्ही प्रकारची पीठं, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग आणि पाव चमचा मीठ घालायचे. आपण तयार केलेली 1 चमचा पेस्टही यामध्ये घालायची. आता हे सगळे जिन्नस एका हातानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि दुसऱ्या हातानं हळूहळू पाणी घालत आपल्याला याची घट्टसर कणिक मळून घ्यायची. आपण रोज पोळ्या म्हणजे चपात्या करतो ना, तेवढी आपल्याला ही कणिक सैल मळायची नाही आहे आणि पुऱ्यांसारखी घट्ट मळायची नाही आहे, तर पुऱ्यांपेक्षाही घट्ट मळून घ्यायची आहे. म्हणून आपल्याला पाणी घालताना अजिबात घाई करायची नाही आहे. थोडं थोडं पाणी घालायचं आहे, म्हणजे आपली कणिक पातळ होणार नाही. आपण आज नाचणीच्या पिठाचे शेंगोळे करतोय, परंतु नाचणीच्या पिठाऐवजी तुम्ही कुळथाचं पीठ, ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठही वापरू शकता. नाचणी गुणांनी थंड असते, म्हणून आपण उन्हाळ्यासाठी आज नाचणीचे शेंगोळे तयार करतोय. आपली घट्टसर शेंगोळ्यांची कणिक मळून झाली आहे. आता या कणकेला तेलाचा हात लावायचा आणि झाकण ठेवून ही कणिक आपल्याला कमीत कमी 15 मिनिटांसाठी मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची आहे. आता आपल्याला गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची. कढई चांगली गरम झाली की यामध्ये आपल्याला 4 चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे. हे दोन्ही जिन्नस चांगले तडतडले की यामध्ये आपण तयार केलेली हिरवी पेस्ट घालायची आणि ही हिरवी पेस्ट आपल्याला तेल सुटेपर्यंत मंद आचेवर एकसारखी परतत राहायची आहे. अगदी 2-3 मिनिटांमध्येच पेस्टनं तेल सोडायला सुरुवात केली आहे. आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग आणि 1 चमचा तिखट लाल मिरची पावडर घालायची आणि हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स झाले की यामध्ये आपल्याला 4 ग्लास गरम पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि हे सगळे जिन्नस पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, ढवळून घ्यायचे. आपण ज्या प्रमाणामध्ये शेंगोळ्या तयार करणार आहोत ना, तेवढ्यासाठी आपल्याला 4 ग्लास हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे आणि मंद आचेवर हे मिश्रण आपल्याला एकसारखं उकळत ठेवायचं आहे. एवढं सगळं करेपर्यंत आपली शेंगोळ्यांची कणिक अगदी व्यवस्थित मुरली आहे. आता जोपर्यंत आपल्या या पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण प्रत्यक्ष शेंगोळ्या वळायला घेऊया. त्यासाठी आपल्याला कणकेतली सुपारी एवढी कणिक घ्यायची आहे आणि हे पहा, तळहाताने ही कणिक आपल्याला पॅडवर गोल गोल फिरवायची, म्हणजे ती प्लेन होते आणि आपल्या शेंगोळ्या चिरटत नाहीत. आपल्याला शेंगोळ्या खूप जाडही करायच्या नाही आहेत आणि खूप पातळसुद्धा करायच्या नाही आहेत. जर शेंगोळ्या खूप जाड केल्या ना तर त्या मग लवकर शिजणार नाही आणि खूप पातळ केल्या तर मग रश्श्यामध्ये त्या विरघळतील. कणकेचे 5-6 प्लेन गोळे तयार करून झाल्यानंतर हे पहा, एक एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याचा अशा पद्धतीनं रोल करायचा आहे आणि या रोलची दोन्ही टोकं आपल्याला अशा पद्धतीनं एकमेकांना चिकटवायची आहेत. म्हणजे आज आपण कढीच्या आकाराची शेंगोळी करतोय, परंतु जर तुम्हाला चकलीच्या आकाराची म्हणजेच भुईचक्कराच्या आकाराची शेंगोळी करायची असेल तर तशी तुम्ही करू शकता. या गोळ्यांचा रोल करताना आपल्याला जोर देऊन करायचं नाही आहे, अगदी हलक्या हातानं करायचं आहे. आत्तापर्यंतच्या सगळ्या शेंगोळ्या आपण कढीच्या आकाराच्या वळून घेतल्यात, परंतु आपण हे अशा पद्धतीनं भुईचक्राच्या आकाराच्या देखील शेंगोळ्या वळू शकतो. आज आपण शेंगोळ्या पॅडवर करून घेतल्यात, परंतु पारंपरिक पद्धतीमध्ये काही जण उकळत्या रश्श्यामध्येच गोल शेंगोळ्या करतात. एवढ्या सगळ्या शेंगोळ्या करेपर्यंत आपल्या रश्श्याला खळखळ उकळी आली आहे. आता एक एक शेंगोळी करत आपल्याला सगळ्या शेंगोळ्या या रश्श्यामध्ये हळुवारपणे सोडायच्यात. सगळ्या शेंगोळ्या रश्श्यामध्ये सोडून झाल्या की गॅसची फ्लेम बारीक करायची आहे, कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि जवळजवळ 20 मिनिटं या शेंगोळ्या आपल्याला मंद आचेवर अशा शिजू द्यायच्यात. 20 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे. आता आपल्या शेंगोळ्या कच्च्या आहेत की शिजल्यात हे कसं बरं ओळखायचं, तर हे पहा, शेंगोळ्या रश्श्यावर तरंगायला लागलेल्या आहेत, याचा अर्थ आपल्या शेंगोळ्या पूर्णपणे शिजल्यात. शिवाय रस्सा देखील पहिल्यापेक्षा आटलेला आहे, दाट झालेला आहे, अगदी परफेक्ट रस्सा तयार झाला आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली एकही शेंगोळी चिरटली नाही आणि रश्श्यामध्ये विरघळली सुद्धा नाही. काही जण रस्सा दाट होण्यासाठी यामध्ये शेंगोळ्यांचं पीठ कुस्करून टाकतात, परंतु आपल्याला तसं करण्याची अजिबातच गरज नाही आहे. तयार झाल्यात आपल्या उन्हाळा विशेष पारंपरिक पद्धतीच्या झणझणीत, चमचमीत, चटपटीत नाचणीच्या पिठाच्या शेंगोळ्या. पारंपरिक पद्धतीच्या या शेंगोळ्या झणझणीत चमचमीतच असतात, परंतु आता उन्हाळा असल्यामुळे तुम्हाला जर कमी तिखट करायचे असतील तर तसंही तुम्ही करू शकता. आहेत की नाही करायला सोपे आणि पौष्टिकही. मग तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नाचणीच्या पिठाचे शेंगोळे एकदा तरी करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.